नमस्कार. मजासवाडी सर्वोदयनगर सोसायटी ज्याचा पुनर्विकास सुरू आहे, त्यांच्या सर्व सभासदांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. लास्टचा जो आपला व्हिडिओ होता, ज्या ठिकाणी आपण त्या व्हिडिओमधून आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब, त्यांना भेटण्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला, की जेणेकरून तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, यंत्रणेपर्यंत पोहोचवावा आणि त्याची दखल कुठेतरी घेतली गेली पाहिजे. आणि आजच्या दिवसात एक महत्त्वाचा अपडेट आपल्या सर्व सभासदांना द्यायचा आहे, जेणेकरून लास्ट टाईम CEO सोबत देखील मीटिंग झाली, त्यानंतर देखील लोकांमध्ये पुढे काय चाललं आहे याबद्दलची एक उत्सुकता होती. आणि नक्की आज जे काय आज आपण बोलणार आहोत, तर नक्की सगळ्यांच्या चेहऱ्यावर देखील एक आनंद येण्याची एक आपल्याला दिसते या ठिकाणी. तर बने साहेब आपल्या संस्थेचे अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत. तर बने साहेब, आपण तो विनंती जी केलेली की आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं होतं, वारंवार आपण तो प्रयत्न करत होतो, जेणेकरून कुठेतरी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ही गोष्ट पुढे व्हावी. तर सध्या लोकांना आपण काय अपडेट द्यायचं आहे आपल्याला? आपण मागच्या वेळेला म्हाडाच्या सीओना भेटलो. त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना निर्देश दिले होते की जी हिअरिंग झाली, सुनावणी झाली, त्याच्यावरती योग्य ते निर्णय घ्या. पण तो दुर्दैवाने त्याच्यावरती कारवाई झाली नाही. त्यानंतर आपण आपल्याला कळून चुकलं की आपल्याला या सर्व मॅटरमध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्नात होतो. तसं आपण व्हिडिओ केला होता आणि आपण सर्व मिळून शिंदे साहेबांना भेटूया असा आपण प्रयत्न केला होता. परंतु त्यांचे वारंवार दौरे असल्याकारणाने, गावी असल्यामुळे आपली ती भेट होऊ शकली नाही आणि आपण त्या प्रयत्नात होतो. आपण तो प्रयत्न सोडला नव्हता. आणि आज सुदैवाने 2-3 गोष्टी चांगल्या घडल्या, त्या मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आपण शिंदे साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर आपण आमच्या काही सल्लागारांच्या, कायदेशीर सल्लागार आणि ज्येष्ठ सल्लागारांच्या सल्ल्याने आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये एखादी रिट पिटिशन फाईल करावी अशी आपल्याला सूचना करण्यात आली आणि त्या दृष्टीने आपण कालच एक हायकोर्टामध्ये रिट फाईल केली. आज सकाळी कोर्टामध्ये ती सुनावणी लवकर व्हावी यासाठी मेन्शन करण्यात आलं. माननीय न्यायाधीशांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी ताबडतोब मान्य केली आणि ही सुनावणी येत्या सोमवारी, मला वाटतं 27 तारीख आहे ना, 27 तारखेला ही सुनावणी होणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये म्हाडाने जी सुनावणी घेतलेली आहे, ऑर्डर स्थगित ठेवले, ते ऑर्डर पास करण्याचे, ते आदेश पारित करण्यासाठी डायरेक्शन द्यावं अशी विनंती केलेली आहे आणि ते कोर्टाने मान्य केलेलं आहे. आणि त्याच दृष्टीने आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सकाळी हायकोर्टामध्ये गेलो आणि सुप्रीम कोर्टाच्या लेवलचे म्हणजे तेवढेच महत्त्वाचे असे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची आमची आज अचानक भेट झाली. म्हणजे आम्ही प्रयत्नात होतो आणि योगायोग जुळून आला. आजचा दिवस खरंच आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचा होता आणि त्यांची आज भेट झाली आणि त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. त्यांच्या कानावर ऑलरेडी ह्या गोष्टी आहेत, त्यांना पूर्ण कल्पना होती. पण आपली बाजू आज त्यांना आम्ही सांगितली की आमचे 579 लोकांचा हा 15 वर्षाचा संघर्ष आहे, रखडलेला प्रोजेक्ट आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची नेहमीच एक ख्याती आहे की रखडलेलं काम म्हणजे प्रकल्प असू देत, कुठलीही गोष्ट ती रखडता कामा नये, ती मार्गी लागावी असा त्यांचा नेहमी अट्टास असतो. आणि त्या दृष्टीने आम्ही ते सांगितले की आमचा रखडलेला प्रोजेक्ट आहे, 22 लोकांमुळे आता तो आणखी रखडला आहे, लोकांना घरभाडं नाही वगैरे. आपण त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष त्यांना निर्देश दिलेले आहेत की या मॅटरमध्ये त्यांनी लक्ष घालून त्वरित काही तो निर्णय घ्यावा. आणि आपल्याला माहिती आहे त्यांची जी ख्याती आहे, निर्णय क्षमता आहे, एकदा त्यांनी ठरवलं की तो निर्णय होतोच आणि त्याचा अनुभव आपल्याला येईल, त्याच्यात काही शंका नाही. आणि सामान्य जनतेचं एक चांगले नेतृत्व आपण म्हणताय एकनाथ शिंदे साहेब, त्या प्रकारचं त्यांचं एक रोल मॉडेल आहेत ते सामान्य नागरिकांसाठी. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळतं की तो गोरगरिबांसाठी, अनाथांसाठी किंवा पीडितांसाठी धावून येणारा नेता आहे. आणि माझी एक अशी अपेक्षा आहे की त्याने कधीतरी जोगेश्वरीमध्ये आपला हा प्रोजेक्ट मार्गी लागल्यानंतर एक धावती भेट द्यावी. आम्ही त्याला ती तशी विनंती करणार आहोत. कारण हा पुनर्विकास जो हा विषय आहे जोगेश्वरीमध्ये किंवा आपल्या विभागाचा आहे, हा खरंच खूप 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 महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी ते कधीतरी वेळ देतील अशी आपण त्यांना विनंती देखील करणार आहोत. आणि मला वाटतं की त्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी ते धावून येतील, नक्कीच धावून येतील.
आणि अजून एक महत्त्वाचा विषय की जे आपले सर्व सभासद आहेत त्यांच्यासाठी आपण जे प्री ट्रिपल एचं ड्राफ्ट गेल्या काही आठवड्यापासून मंत्राच्या लीगल टीमसोबत आपले डिस्कशन सुरू आहेत. ड्राफ्टबद्दल डिस्कशन सुरू आहे आणि प्राथमिक ड्राफ्ट आपल्याकडे मोस्टली अवेलेबल होणार आहे आणि तेच आपण इतर सभासदांना देखील त्यांच्या सूचना देखील आपण कुठेतरी घेण्याचा विचार करतोय. की आपण मागे इथे जेव्हा सोसायटी ऑफिसच्या बाहेर मीटिंग घेतली त्या ABCच्या लोकांनी मला मेसेज पाठवले, साहेब हे जे PAAA आहे ते तत्परतेने व्हावं. 2 विषय आपले ABCचे आहेत. रिपेअर लिकेज तर आहेच, पण एक पाईप गॅस तो एक विषय आणि PAAA. त्या दिवशी आपण त्यांना आश्वासन की आपल्याला सर्वात प्रायोरिटी काय करता येईल, विनासायास जे काय करता येईल ते PAAA करतील. त्या दृष्टीने आपण विकासांशी बोललोय, त्यांच्या लॉयरशी बोललोय. PAAAचा फर्स्ट कट म्हणता येईल आपल्याला. आपण बरोबर. प्रायमा फेसी आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे आणि काही दिवसामध्ये तो आपला ड्राफ्ट आपल्याकडे आला. आपल्या वकिलांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी काही सुचवलेलं त्याप्रमाणे आपण ते करतोय. म्हणजे आपल्या वकिलांनी तर मागच्या 2 महिने त्याच्यामध्ये म्हणजे लक्ष घातलेलं आहे. आपलं दुसरं एक काम करताना त्या PAAA संबंधी पण त्यांनी आपल्याला काही सूचना केल्या. आणि महत्त्वाचं कसं तर- पार्किंग आणि ह्या सगळ्या विषय त्या एक्झॅक्टली शॉपचा आहे, पार्किंगचे आहे. PAAA कटाक्षाने त्याच्यामध्ये तुमचं पार्किंग शॉप आहे आणि इतर लोकांच्या बाबतीमध्ये पजेशनची डेट ह्या महत्त्वाचे विषय असतात. ते सगळे प्लॅन मंजूर आहे त्याच्यामध्ये येणार. पण ABCचं आपल्याला पार्किंगचं एकदा निश्चित झाल्यानंतर आपल्याला ते PAAA करता येईल आणि आपण अगोदर बोलल्याप्रमाणेच हे PAAAचा जो ड्राफ्ट आहे तो आपण सगळ्यांना शेअर करणार आहेत. लोकांच्या काही ऑब्जेक्शन असतील, सूचना असतील त्या आपण घेऊन परत एकत्र बसू आणि तो त्याच final प्रकारे करू. आपली लीगल टीम देखील त्याच्यावर अजून रिव्हिजिट करणार आहे फायनल व्हॅलिडेट ड्राफ्टवर. आपण करून घेणार त्याच्याकडून आणि जनरल बॉडीमध्ये आपण ते मंजूर करून घेणार आहोत. ते आपण प्राथमिकतेने करेल कारण प्रोजेक्ट 3-3.5 वर्ष चालणार आहे. पण या गोष्टी आपल्याला प्राथमिकतेने करता येतील. आणि आपलं गेल्या काही डिस्कशन्समध्ये डी विंगचं काम ऑलरेडी आता काही दिवसात ते देखील सुरू करणार आहे. तर ती एक पॉझिटिव्ह बाजू आहे की जसा तो प्लॅनमध्ये आहे त्याच पद्धतीने त्याला पुढे नेऊन त्याचंही काम घेणार आहे 10-15 दिवसात. आता जलद गतीने काम सुरू होईल. आता आपल्याला 22 लोक जे प्लॉटवरती आहेत ते त्यांना सुबुद्धी होईल किंवा म्हाडा निर्णय घेईल आणि त्यानंतर डी विंगचं काम तर चालूच होईल. पण एकंदरीत सगळ्या प्रोजेक्टचं आता आपण सेलची बिल्डिंग बघितलं तर ते ज्या पद्धतीने काम चालू आहे तर कामाचा वेग आपण पाहता आपला प्रोजेक्ट पण त्या वेगाने पूर्ण होईल आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला कमिट केलेल्या आहेत त्या निश्चितपणे पूर्ण होतील. लोकांमध्ये संभ्रम करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच गोष्टी परत लोकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची म्हणजे काय त्याला अर्थ नाही. आणि काही अर्थ लोकांचे नाही. कॉल्स येतात ते बोलतात एवढे चिडलेले आहेत ना काही लोक, नाही, काय पण काय मी लक्ष म्हणाले त्यांना द्यायचं इग्नोर नाही. करा. आपण- तुम्ही जर अशा सगळ्या गोष्टींकडे जर का लक्ष देत गेलात ना तर तुम्ही चांगल्या गोष्टी तुमच्या आतून ज्या घडायच्या असतात त्या घडणार नाहीयेत. आपल्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअलच्या मध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळ्या अशा गोष्टींकडे ते आपले गुरु आहेत. आता मला विश्वगुरु काही लोकांनी केले पण ते आपले गुरु आहेत. आपल्याला काही गोष्टी शिकवतात. कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं, कोणाला इग्नोर करायचं, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे शिकतो. तर ते आपण शिकत राहू त्यांच्याकडून. आता बऱ्याच लोकांकडे भरपूर वेळ आहे. मला आश्चर्य वाटतं या लोकांकडून एवढा वेळ कुठून असतो. तर ते करत राहतील. लोकांचं पण एंटरटेनमेंट होत असेल काही लोकांचं. आम्हाला काही त्याच्यातून शिकता आलं तर आम्ही शिकू. आम्ही नेहमी दिवसेंदिवस आम्ही ते शिकायचाच प्रयत्न करत असू. करू त्याच्यातूनही काही साध्य झालं, काही आपल्याला मिळालं. तर नक्कीच या पद्धतीने एक ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायची होती. खूप अनेकांनी फोन केले, मेसेज केले, काय चाललंय, तर नक्कीच काही खरंच गोष्टी आजचा दिवस आपल्यासाठी खूप खूप चांगला गेला. सकाळपासूनच ज्या दोन्ही गोष्टी ज्या घडल्या आहेत आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि दिलासादायक आहेत. पुढची काय कारवाई होईल त्याला ज्या पद्धतीने प्रोसेसमध्ये होईल. पण एक माइलस्टोन म्हणतात तो आपण अचीव केलेला आहे. आम्हाला जे एक कोर्टामध्ये जी आपली पिटिशन होती तिची तारीख लागलेली आहे. एवढ्या जवळची तारीख तत्परतेने कोर्टाने मान्य केली हे कुठेतरी गंभीर विषय आहे. त्यामुळं नाहीतर 15 दिवसांनी 10 दिवसांनी लागले पण 2 दिवसाचे गॅप देऊन आपल्याला ती तारीख मिळाली आहे आणि माननीय शिंदेसाहेबांनी आपल्याला वेळ दिला. आज कॅबिनेट होतं त्याच्यानंतर ताबडतोब आपण त्यांची भेट घेतली. आपलं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी निर्णय घेतला आणि आहे ती शांतादुर्गा देवीची आपल्यावरती सर्वांची कृपा आहे. त्यामुळे आपण निश्चितच याच्यातून मार्ग निघेल आणि सर्वांना सुबुद्धी देऊन आपला प्रोजेक्ट प्रकल्प चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल अशी निश्चित खात्री आहे आपल्याला. आणि मला वाटतं आपण एक व्हिडिओ जो आता एका आमची मुंबईच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून जो व्हिडिओ बनवला ज्यातून आपली बाजू देखील मांडली गेली. 15 वर्ष रखडलेल्या प्रोजेक्टला एक नवीन पद्धतीने ऊर्जा मिळाली आणि पूर्ण महाराष्ट्रात या व्हिडिओची चर्चा आहे. जर तुम्ही बघाल
आज 1,20,000 लोकांनी हा व्हिडिओ कमीत कमी लोकांनी पाहिलेला आपला आहे. नेहमी आपण कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह बोलायला भरपूर बोललं जातं, म्हणजे त्याच्यावर खूप वेळ घालवू शकतो. पण आपण जे पॉझिटिव्ह आहे जो अप्रोच आहे डे 1 पासून आहे, त्यामुळे आपला हा प्रोजेक्ट ज्या लोकांनी व्ह्यूज केलं, तो म्हणतो ज्या पद्धतीने तो व्हिडिओ केला आहे आणि लोकं ज्या पद्धतीने ॲप्रिशिएट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे त्या होणार आहेत. ठीक आहे, काही अडचणी आल्यात, त्या अडचणीवरती मात आपण आत्तापर्यंत करत आलो. आपला संघर्ष संपलेला नाही. जो दिवशी आपण घरामध्ये जाऊ त्या दिवशी आपला तो संघर्ष संपला असेल, तर आम्ही त्या संघर्ष करण्याच्या तयारीत आहोत. मानसिक सगळे आम्ही तयारी आहे, तर संघर्षाची आमची तयारी आहे. आणि PEEE हा ज्या दिवशी फायनल होईल तो जनरल बॉडीमध्ये देखील आणला जाईल आणि तो पास झाल्यानंतरच त्याचं एक्झिक्युशन होणार आहे. तर कोणत्याही गोष्टीची शंका ठेवायची गरज नाही आहे. आणि सर्व सभासदांना नक्कीच लोक आपल्या व्हिडिओची अपेक्षा करत असतात की तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ, मला मेसेजेस येतात, मला कळतं आहे तुमच्या सर्वांच्या भावना, पण आमचा एक प्रयत्न असतो, अपेक्षा असते, व्हिडिओ आला नाही वाट बघत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून एक लोकांपर्यंत जी माहिती वेळोवेळी पोहोचवतोय त्याच्याबद्दल लोकांनी खरंच ॲप्रिशिएट केलं आहे. आणि हा प्रयत्न आम्ही रेग्युलरली करत राहू. काही वेळ अपडेट्स योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून थोडासा वेळ घेतला, पण काही असेल नक्कीच अशाच पद्धतीने आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि लवकरच एक सर्व कुटुंबांसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी आपल्या साईटवर करू, ज्यातून तुम्हीच नाही तुमच्या कुटुंबासोबत आपण इथे एक चांगली सुरुवात जी ऑलरेडी झालेली आहे त्याला अजूनही चांगल्या पद्धतीने या. तर तुम्हा सर्वांचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.